प्रेक्षकांच्या माहितीसाठी 6 तारखेला इंदापूर येथं मैदान झालं होतं दादा शेळके महाराष्ट्र केसरी, त्याच्याबरोबर त्या निशांची कुस्ती झालेली आहे. म्हणजे महाराष्ट्रातले जे नामवंत मल्ल आहेत त्यांच्याबरोबर तो सिकंदर शेख बरोबर त्याची बरोबरीने सुटलेले आहे आणि शुभमनं स्पर्धेमध्ये पुण्यात सिकंदरवर विजय घेतलेला आहे. ही निवेदकांनी सगळी माहिती द्यायची आहे, निवेदक ते आहे. विशेष करून ग्रामस्थ, पुर्णेगावचे ग्रामस्थ, परत पंच कमिटी या सर्वांच्या प्रयत्नातून एवढी मोठी कुस्ती मोफत बघायला मिळते. पूर्वी कासबाग मैदानामध्ये जे मैदान शाहू महाराजांच्या काळात होत होती त्यावेळी प्रत्येक शनिवारी त्या कासबाग मैदानामध्ये मैदान व्हायचं आणि लोक, मला वाटते जागा त्यांना बसायला मिळायची नाही. एक दिवस आधी भाजी भाकरी घेऊन बरोबर जायचे आणि ते मैदान कुस्त्यांची बघायचे. आणि आता जो अलीकडचा हा जो काळ आहे याच्यामध्ये अनेक स्पर्धा होऊ घातलेल्या आहेत आणि त्याच्यातून महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आपल्यासारख्या लोकांना ते बघायला मिळालेत आणि एवढ्या चांगल्या तब्येती बघायला मिळालेत. कुर्मीकरांनी खरोखर एक सुवर्ण संधी मिळवून दिलेली आहे. आत घ्या, आत घ्या, आत घ्या. टोला मोलाचे जे पैलवान असतील तर त्या कुस्तीमध्ये रिस्क कोणी घेत नाही आहे. इज्जतीचा प्रश्न असतो. कुस्ती बघा, कुस्ती बघा, कुस्ती बघा. हॅलो हॅलो हॅलो. एक सुंदर कुस्ती. हॅलो हॅलो. हापते धावाची पकड आहे. दोन्ही पैलवानांची पोच तशीच आहे. दोघांची शरीरयष्टी बघितल्यानंतर वाली सुग्रीवाची लढत पाहायला मिळालेली आहे. ही पुण्याई, हे पवित्र काम खऱ्या अर्थानं कुंदीच्या ग्रामस्थांनी केलं असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आदरणीय सारंग सरांच्या माध्यमातून अनेक वर्षे या कुस्ती मैदानाला चांगल्या कुस्त्या जशा दिल्या जातात त्याच